तर जेव्हापासून आम्ही रोबोटिक सर्जरी इथं सेवा सदनमध्ये चालू केली अँजिओप्लास्टी, तर बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की हे रोबोटिक सर्जरी नक्की करतात कसं? म्हणजे आपल्याला इमॅजिनेशन काय असतं, आपण पिक्चर बघितलेला असतो ज्याच्यामध्ये रोबोट येतो, तो हातामध्ये एक बंदूक घेतो आणि तो बऱ्याच सैनिकांना मारतो. आपण अशा प्रकारचे पिक्चर बघितलेत. पण अशी गोष्ट कॅथलॅबमध्ये होत नाही. अशा प्रकारे रोबोट येऊन तिथं ऑपरेशन करत नाही. रोबोटिक सर्जरी म्हणजे काय, की एक रोबोटिक आर्म आहे, तो रोबोटिक आर्म आम्ही कॅथलॅबमध्ये ठेवलेला असतो. त्याचा जो कन्सोल आहे, म्हणजे जे आपण व्हिडिओ गेमिंग करतो तो कन्सोल असा बाहेर येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कन्सोल आणि रोबोटिक आर्म हा 5G टेक्नॉलॉजीने जोडला गेलेला असतो. म्हणजे काय होतं नक्की, की समजा मी आज इथं मिरजमध्ये सेवा सदनमध्ये बसलोय, तर इथून मी जर तो रोबोटिक आर्म आमच्या बेळगावच्या सेंटरमध्ये ठेवला, मी आता हा भारतातल्या गोव्यामध्ये कुठल्याही एका सेंटरमध्ये ठेवला, तर मी या कुठल्याही सेंटरमध्ये एका ठिकाणी बसून अँजिओप्लास्टी करू शकतो, कारण हे 5G टेक्नॉलॉजीने जोडलेलं असतं. हे सगळ्यात महत्वाचं ह्या रोबोटिक अँजिओप्लास्टी आणि करण्याची पद्धत आहे. म्हणजे तो रोबोट आतमध्ये असतो, त्याच्यामध्ये आम्ही वायर, बलून, स्टेंट हे सगळं लोड केलेलं असतं आणि एका ठिकाणी बसून, म्हणजे मग मी ते घरी बसू शकतो. मी म्हणजे आता तर आम्ही ट्रान्स अटलांटिक अँजिओप्लास्टी केली मागच्या वेळी. म्हणजे भारतामध्ये बसून जर्मनीच्या एका भागामध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. जे पेशंट जर्मनीमध्ये, रोबोटिक आर्म जर्मनीमध्ये आणि कन्सोल भारतामध्ये, त्याला आम्ही ट्रान्स अटलांटिक अँजिओप्लास्टी असं म्हणलं. म्हणजे या ज्या गोष्टी आपण फक्त वैज्ञानिक पुस्तकामध्ये किंवा कल्पना ते पुस्तकामध्ये ऐकत होतो, त्या आता आपण प्रत्यक्षात करतोय. ही रोबोटिक अँजिओप्लास्टी ही रोबोटिक आर्म आणि कन्सोल हे दोन वेगवेगळ्या गोष्टी ठेवून त्याप्रमाणे केली जाते आणि ती प्रिसिजन अँजिओप्लास्टी ज्याला आम्ही म्हणतो, तर त्या प्रकारची ही अँजिओप्लास्टी आहे. आणि त्याची प्रोसेस सिंपल आहे. तिची प्रोसेस रोबोटिक आर्ममध्ये सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपण घातलेले असतात आणि कन्सोल एक बाहेर असतो आणि त्या कन्सोलद्वारे आपण ती करतो. त्याला म्हणायचे रोबोटिक अँजिओप्लास्टी.